कोणार्क, अपना शहर अपनी बातें। आज सगळ्यांना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। कल्याण पूर्वेतील जनतेसाठी आजचा दिवस जो आहे हा सगळ्यात महत्त्वाचा आहे। आज त्याची गेले अनेक वर्ष कल्याण पूर्वेतील जनता बाबासाहेबांचे अनुयायी गेली अनेक वर्ष वाट पाहत होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हे कधी होतं आहे। मला वाटतं हे स्मारक झाल्यानंतर पहिलीच जयंती जी आहे या स्मारकामध्ये होते। मलाही खूप समाधान आहे की याच्यामध्ये एक खारीचा वाटा जो आहे तो मी उचलू शकतो। आज या ठिकाणी अण्णा आहेत, त्याचबरोबर आमचे सगळे सहकारी नगरसेवक असतील, त्याचबरोबर भरतजी सोनवणे आहे, उदयजी रसाळ असतील, ज्यांनी या स्मारकासाठी आंदोलन केलं सगळ्यांसाठी आज खूप समाधानाची बाब आहे, समाधानाचा दिवस आहे की आज हे चित्र पाहून आहे की गेले अनेक वर्ष लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक कधी होईल आणि त्या जयंतीला नेहमी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जो आहे हा टेम्पररी पद्धतीने जो आहे तो या ठिकाणी उभा करायचा। पण आत्तापासून आजपासून प्रत्येक जयंती जी आहे पुण्यतिथी जी आहे ती या ठिकाणी या स्मारकामध्ये लोक जे आहे साजरी करू शकतील। आणि लवकरच आपण जे खाली पाहतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज सेंटर ते देखील आता बनून जे आहे हे तयार होत आहे। ते सेंटर मला वाटतं ठाणे जिल्ह्यामधील एक असं सेंटर असेल की त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरती पूर्ण चरित्र जे आहे हे त्या सेंटरमधून लोकांना, पुढच्या पिढींना, तरुणांना जे आहे, लहान मुलांना, शाळकरी मुलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष हा पूर्णपणे या नॉलेज सेंटरमधून त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलची माहिती जी आहे ती त्या ठिकाणी मिळणार आहे। तर आज खूप समाधानी मी आहे। सगळ्यांना पुन्हा एकदा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो। सर्वप्रथम मी सर्व कल्याणकारी जनतेना मानाचा जय भीम। आणि इथे खूप लाखोच्या संख्येने अनुयायी आलेले शांततेत सर्व कार्यक्रमाचा त्यांनी उत्साह आणि भीम जयंतीचा कार्यक्रम पाहता खूप डान्स केला, उत्साह साजरा केला। आणि इथे सर्व प्रकारचे त्यांच्यासाठी सुविधा होत्या, जसं पाण्याची सुविधा होती, बाळू कांबळे साहेबांनी लावले होते, सरबताची सुविधा होती आणि पोलीस प्रशासन तसेच सर्व व्हॉलंटियर्स हे सर्व प्रकारचे नियोजन व्यवस्थितपणे करत होते। सर्वप्रथम सगळ्यांना जय भीम। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समिती 2024 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133व्या जयंतीनिमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। इथे दरवर्षी याचप्रमाणे गर्दी होते, यावर्षी याचप्रमाणे गर्दी आहे। समितीच्या वतीने सगळे कार्यकर्ते आमचे मित्रमंडळी यांच्या वतीने खूप साऱ्या सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत। कोणी पाणी वाटते, कोणी खीर वाटली। इथे ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम झाला। मोठे संख्येने दरवर्षी इथे बाबासाहेबांचे अनुयायी येत असतात। यावर्षी खूप मोठ्या संख्येने अनुयायी आले होते, त्यांच्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो व माझे 2 शब्द। आज ह्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त पूर्वसंध्येला मोठ्या प्रमाणात सर्व मंडळी अभिवादन करण्यासाठी उपस्थित आहे। आणि म्हणून मी देखील माझ्या वतीनं, परिवाराच्या वतीनं आणि महाविकास आघाडीच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो आहे आणि सर्व माझ्या बांधवांना जयंतीनिमित्त मनापासून शुभेच्छा देतो। तर मला वाटतं चष्मा बदलण्याची वेळ कपिल पाटलांवर आलेली आहे। आज मी बदलापुरात गेलो होतो। प्रत्येक बिल्डिंगमध्ये जसं काही नगरसेवकची निवडणूक असतो अशा प्रकारे कपिल पाटील फिरत होते। आणि म्हणून मी बदलापूरवासियांचे आभार देखील मानले की तुम्ही या खासदाराला रस्त्यावर आणलं आणि म्हणून तुमचे आभार। आणि कल्याणमध्ये तुम्ही सांगत असाल तर नक्कीच तुमचा आग्रह असेल तर कपिल पाटलांनी एकदा समोर बसावं। माझं आजही म्हणणं आहे
कपिल पाटील हे खासदार आहेत, नगरसेवक नाही, आमदार नाही, ते खासदार आहेत. तर त्यांनी खासदारकीच्या माध्यमातून काय कामं केली हे जनतेसमोर मांडावी. मी समोर बसायला तयार आहे.